ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांच्या मृत्यूचं सत्र थांबताना दिसत नाही. गेल्या वर्षभरात विविध रेल्वे अपघातात तब्बल 278 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय. यामध्ये 2025 वर्षातील सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले असून नियमांचं उल्लंघन प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. तर दुसरीकडे धावत्या लोकलमधून पडून मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांचा आकडा 66 असल्याची बाब रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. ठाणे हे वर्दळ आणि गर्दीचं स्थानक म्हणून मध्य रेल्वेवरील पहिल्या 5 मधील दुसऱ्या क्रमांकावर येत आहे. त्यातच हे स्थानक ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं. लोहमार्ग पोलिसांची हद्द ही ठाण्यापासून दिघा, दिवा आणि दिव्यापासून थेट कळंबोळी रेल्वे स्थानकापर्यंत पसरली आहे. त्यातच ठाणे रेल्वे स्थानकावर मध्य हार्बर आणि मेल एक्सप्रेसचा मोठा भार असतो. तसंच दिवा हे जंक्शन असलं तरी येथून लोकल आणि पॅसेंजर गाड्यांची वाहतूक सुरू असल्यानं तेथे गर्दी असते. याशिवाय कळवा आणि मुंब्रा या स्थानकातील गर्दी ही ठाणे आणि दिवा स्थानकांपेक्षा निम्मी आहे. या वाढत्या गर्दीत अनेक जण शॉर्टकटनं रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात 144 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले, तर धावत्या लोकलमधून पडून किंवा लोकल पकडण्याच्या प्रयत्नात 66 जणांचा मृत्यू झालाय.